सप्तशृंग गडावर देवीच्या नमस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो गाडीचा वळणाचा अंदाज न आल्याने वाहन पलटी झालं असून यात लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झाले असून अपघाताची माहिती कळताच नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल, निलेश शेवाळे, नितीन देवरे यांनी तसेच कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ तात्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे। यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ मदत कार्य केलं आहे। यावेळी कळवण येथील पंकज पाचपिंड यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वणी येथे घेऊन जात मदत कार्य केले, तर नांदुरी येथील चालक मालक संघटनेने रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील, घनश्याम निकम यांना मदत कार्य केले, तर वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेला असता येथील डॉक्टरांनी आणि शहरातील खाजगी डॉक्टर विराम ठाकरे, डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर प्रकाश देशमुख आदींनी जखमींवर तात्काळ उपचार केले। या वाहनातील एकूण 25 प्रवासी जखमी झाले असून काही 6 गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं असून हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे राहत असल्याचं समजत आहे। NCN न्यूजसाठी अनिल कांगुर्डे, वणी।